नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आई जगदंबेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. या अथांग आणि अनंत विश्वास असं म्हणलं जातं की एक दिव्य शक्ती आणि अदृश्य शक्ती आपल्याला सतत पाहत असते, आपल्याला मार्ग दाखवत असते. कधी आईच्या मायेप्रमाणे आपल्याला सावरते तर कधी कठीण प्रसंगात आपल्याला शक्ती देऊन उभं करते. ती शक्ती म्हणजे आदिशक्ती जगदंबा आई दुर्गा. शक्तिपीठ यात्रेच्या या पवित्र प्रवासात आज आपण शरीराने नाही तर मनाने, श्रद्धेने आणि भावनेने एका अद्भुत आणि दिव्यस्थळी जाणार आहोत. एक असं शक्तिपीठ जे भारताच्या सीमापलीकडे असूनही कोट्यावधी भक्तांच्या हृदयात आजही तेवढ्याच श्रद्धेने वसलं आहे. जेथे पोचणं म्हणजे फक्त प्रवास नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. आजचा आपला विषय आहे हिंगलाज माता शक्तिपीठ. आता डोळे अलगद मिटा, मनातील सर्व विचार शांत करा, आईचं दिव्य रूप मनात धारण करा आणि प्रेमाने श्रद्धेने तिचं नाव घ्या. जय माता दी. जर तुमच्या मनात ही देवीबद्दल अपार श्रद्धा असेल, जर तुम्हाला शक्तिपीठाची गूढता, त्यामागील पौराणिक कथा आणि त्या दिव्यस्थळांचा आध्यात्मिक अनुभव मनापासून जाणून घ्यायचा असेल तर भक्ती आणि भोजन हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. इथे आपण फक्त कथा ऐकत नाही तर त्या अनुभवतो. प्रत्येक सोमवारी रात्री आपण एका नवीन शक्तिपीठाची कथा, इतिहास आणि त्यामागील गूढ महत्त्व एकत्र उलगडणार आहोत. एक अशी यात्रा जी तुम्हाला बाहेर नाही तर स्वतःच्या आत घेऊन जाईल. त्यामुळे जर तुम्हाला या दिव्य यात्रेचा सहभागी व्हायचं असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण प्रत्येक भाग तुमच्यासाठी घेऊन येईल नवीन कथा, नवीन ऊर्जा आणि आईचा आशीर्वाद. ही फक्त माहिती नाही, ही आहे आत्म्याला स्पर्श करणारी यात्रा. आज आपण ज्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेत आहोत ते आहे एक अत्यंत गूढ आणि दुर्गम ठिकाणी असलेलं दिव्यस्थान हिंगलाज माता शक्तिपीठ. हे पवित्र स्थळ पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात वसलेलं आहे. हिंगोल नदीच्या शांत किनाऱ्यावर, उंच डोंगराच्या सावलीत आणि अथांग वाळवंटाच्या कुशीत हे मंदिर जणू निसर्गाच्या मांडीवर विसावलेलं आहे. इथे ना शहराचा गोंगाट ना लोकांची गर्दी, फक्त अखंड शांतता आणि दिव्यता. कल्पना करा, तुमच्यासमोर लांबच लांब पसरलेलं वाळवंट, सूर्याच्या किरणाने सोनेरी झालेली वाळू आणि त्या शांततेत हळूवार वाहणारी हिंगोल नदी. जणू काही आई स्वतः या निसर्गात वावरत आहे. या पवित्र स्थळी पोचणे हे काही सोपं नाही. रस्ते कठीण आहेत, परिसर निर्जन आहे आणि म्हणूनच ही यात्रा फक्त प्रवास नाही तर ती एक तपस्या आहे. भक्त अनेक दिवस चालतात, कठीण परिस्थिती सहन करतात आणि या स्थळी पोचतात. आणि जेव्हा ते येथे पोचतात त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात, कारण त्यांना जाणवतं आईनं मला स्वतः इथं बोलवलं आहे. हिंगलाज माता शक्तिपीठाची कथा आपल्याला थेट घेऊन जाते पुराणाच्या त्या काळात, जिथे प्रेम होतं, त्याग होता आणि एका घटनेनं संपूर्ण सृष्टी हादरली होती. देवी सती या भगवान शिव यांच्या अर्धांगिनी होत्या. त्यांचं शिवावरील प्रेम अगाध होतं, निर्वाज्य होतं. पण तिचे वडील दक्ष प्रजापती हे शिवांना मानत नव्हते. एकदा दक्ष प्रजापतींनी भव्य यज्ञाचं आयोजन केलं, संपूर्ण देवतांना आमंत्रण दिलं, पण भगवान शिव आणि सती यांना नाही. सतीला जेव्हा हे समजलं तिचं मन व्यथित झालं. तरीही मी माझ्या वडिलांच्या घरी जाईन या भावनेनं ती यज्ञस्थळी पोचली. पण तिथे तिला सन्मान नाही तर अपमान मिळाला. तिच्या पतीचा म्हणजेच भगवान शिवांचा अपमान तिच्यासमोर झाला. तो अपमान ती सहन करू शकली नाही आणि त्या क्षणी सतीनं यज्ञकुंडात उडी मारून स्वतःचा देहत्याग केला. जेव्हा ही बातमी भगवान शिवापर्यंत पोचली तेव्हा त्यांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. ते यज्ञस्थळी आले, सतीचा देह उचलला आणि संपूर्ण सृष्टीत प्रचंड तांडव करू लागले. धरती हादरली, आकाश कंप पावलं, संपूर्ण विश्व विनाशाच्या उंबरठ्यावर आलं. तेव्हा सृष्टीचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने एक कठीण निर्णय घेतला. त्यांनी सुदर्शन चक्र चालवलं आणि सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. जेथे जेथे ते तुकडे पडले तेथे निर्माण झाले शक्तिपीठ, पवित्र, दिव्य आणि शक्तीने परिपूर्ण असं स्थळ. असं मानलं जातं की हिंगलाज येथे देवी सतीचं मस्तक पडलं. म्हणूनच हे शक्तिपीठ अत्यंत शक्तिशाली आणि आज जागृत मानलं जातं. इथे येणारा प्रत्येक भक्त फक्त दर्शन घेत नाही, तो अनुभवतो आईची उपस्थिती, तिचं रक्षण आणि तिचं प्रेम. ही कथा फक्त इतिहास नाही, ही आहे भक्तीची पराकाष्ठा, त्यागाची सर्वोच्च सीमा आणि आईच्या शक्तीचं जिवंत प्रतीक. हिंगलाज माता शक्तिपीठाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला पारंपरिक मंदिर दिसणार नाही.
ना भव्य गाभारा, ना सोन्याचं कळस, ना अलंकाराने सजलेली मूर्ती. कारण इथे आई स्वतः निसर्गाच्या रूपात वास करते. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत वसलेलं आहे. डोंगराच्या कुशीत अत्यंत शांत आणि गूढ वातावरणात. ही गुहा जणू आईच्या अस्तित्वाचं रहस्य आपल्याला सामावून ठेवते. जेव्हा भक्त या गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ येतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. थोडी भीती, थोडी उत्सुकता आणि खूप सारी श्रद्धा. गुहेत प्रवेश करताना प्रकाश हळूहळू कमी होत जातो आणि शांतता वाढत जाते. फक्त ऐकू येतो आपल्या श्वासाचा आवाज आणि मनात घुमणारा एकच मंत्र, जय माता दी. गुहेच्या आत देवीची कोणतीही मूर्ती नाही. एक साधा खडक आहे, पण तो खडक नाही, तो आहे आईचं सजीव अस्तित्व. भक्त त्या खडकाला फुलं अर्पण करतात, प्रार्थना करतात आणि त्या क्षणी त्यांना जाणवतं जणू आई त्याच्यासमोर उभी आहे, त्यांचं ऐकत आहे, त्यांना आशीर्वाद देत आहे. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे इथे भव्यता नाही पण दिव्यता आहे. इथे अलंकार नाहीत पण ऊर्जा आहे. इथे गर्दी नाही पण शांती आहे. जेव्हा भक्त या गुहेतून बाहेर पडतात तेव्हा त्यांचा चेहरा बदललेला असतो. मन हलकं झालेलं असतं, डोळ्यात समाधान असतं आणि हृदयात आईवरचा विश्वास अधिक दृढ झालेला असतो. हिंगलाज माता मंदिर आपल्याला एक गोष्ट शिकवते. देवाला भव्य मंदिराची गरज नसते, तो असतो जिथे श्रद्धा असते. आत्तापर्यंत आपण हिंगलाज मातेचं महत्त्व जाणून घेतलं. आता थोडा वेळ आपण स्वतःसाठी काढूया, आईच्या चरणी मन शांत करण्यासाठी आणि तिच्या शक्तीशी जोडण्यासाठी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता डोळे अलगद मिटा. तुमचा श्वास हळूहळू शांत करा. दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. कल्पना करा तुम्ही त्या पवित्र गुहेसमोर उभे आहात जिथे हिंगलाज माता वास करते. तुमच्या सभोवतीच पूर्ण शांतता आहे, फक्त निसर्गाचा हलका आवाज आणि तुमचं मन. आता तुमच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश दिसतो आहे. तो प्रकाश हळूहळू वाढतो आहे आणि त्या प्रकाशातून आईचं दिव्य रूप प्रकट होत आहे. तिच्या चेहऱ्यावर अतूट करुणा आहे, तिच्या डोळ्यात असीम प्रेम आहे आणि तिच्या उपस्थितीत तुमचं सगळं दुःख हळूहळू नाहीसं होत आहे. आता तुमच्या आयुष्यातील सगळ्या चिंता, भीती आणि वेदना आईच्या चरणी अर्पण करा. तिला सांगा, आई मला शक्ती दे, मला मार्ग दाखव. विश्वास ठेवा, ती ऐकते आहे, ती जाणते आहे आणि योग्य वेळ आल्यावर ती तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. आता हळूहळू डोळे उघडा आणि त्या शांततेचा अनुभव तुमच्या मनात जपून ठेवा. हिंगलाज माता यात्रा ही फक्त एक तीर्थयात्रा नाही, ही आहे श्रद्धेची परीक्षा, धैर्याची कसोटी आणि विश्वासाचा विजय. कल्पना करा तुम्ही त्या अथांग वाळवंटात चालत आहात. सूर्य डोक्यावर तळपळत आहे, पायाखाली गरम वाळू आहे, पाण्याची कमतरता, थकवा आणि लांबचा प्रवास. पण तरीही तुम्ही चालत राहता, कारण तुमच्या मनात एकच आवाज घुमत असतो, जय माता दी. या यात्रेत कोणतीही सुविधा नसते, ना आराम ना सोयी, फक्त श्रद्धा आणि विश्वास. अनेक भक्त काही दिवस तर काही आठवडे हा प्रवास करतात. कठीण रस्ते, उंच डोंगर आणि निर्जन वाळवंट पार करत ते पोहोचतात आईच्या पवित्र दरबारात आणि त्या क्षणी संपूर्ण थकवा नाहीसा होतो. डोळ्यात अश्रू येतात आणि हृदयातून एकच शब्द बाहेर पडतो, आई मी आलो. अनेक भक्त सांगतात, ही यात्रा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव होता. आम्ही फक्त मंदिरात गेलो नाहीत, आम्ही आईला अनुभवलं. कारण ही यात्रा आपल्याला शिकवते, अडचणी येणारच, रस्ता कठीण असणारच, पण विश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो. हिंगलाज माता यात्रा आपल्याला एक गोष्ट शिकवते, जेव्हा आपण श्रद्धेने पुढे जातो तेव्हा आई स्वतः आपल्यासाठी मार्ग तयार करते. हिंगलाज माता शक्तिपीठाबद्दल असं मानलं जाते की इथे मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. आई प्रत्येक भक्ताची हाक ऐकते. अनेक भक्त सांगतात, आम्ही जेव्हा सर्व आशा सोडल्या होत्या तेव्हा आईनं आम्हाला मार्ग दाखवला. आमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर झाल्या. आईच्या दरबारात कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. ती कधी धन देते, कधी समाधान देते, पण सर्वात महत्त्वाचं ती देते मनाला शांतता. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, काही दुःख असेल, काही प्रश्न असतील तर आज इथूनच आई हिंगलाज माताच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. विश्वास ठेवा, ती नक्की तुमचं ऐकेल. आज आपण हिंगलाज माता शक्तिपीठ या दिव्य स्थळाचा अनुभव घेतला. ही फक्त एक कथा नव्हती, ही होती श्रद्धेची अनुभूती, विश्वासाची शक्ती आणि आईच्या प्रेमाचा स्पर्श. पुढच्या सोमवारी आपण आणखी एका शक्तिपीठाची कथा घेऊन भेटू. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नकाच. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.
श्री स्वामी समर्थ.